महेश रात्री 9 वाजता ऑफिसमधून घरी आला. घरात येताच त्याने त्याचे शूज हॉलमध्ये काढले आणि तिथे सोफ्याला डोकं टेकून बसला. तेव्हा वर्षाने तिथे येऊन विचारले, जेवण वाढू का तुम्हाला? यावर महेश चिडून म्हणाला, मला नकोय जेवण. तू आधी इथे येऊन माझ्या समोर बस. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. यावर वर्षा म्हणाली, तुम्ही आधी जेवण तर करून घ्या, आपण नंतर बोलूयात. यावर महेश जास्तच चिडला आणि म्हणाला, तुला एकदा सांगितलं ना मी की मला भूक नाही म्हणून. तुला इथे बस म्हटलं तर बस. यावर वर्षा थोडं घाबरतच म्हणाली की काय झालंय? त्यावर महेश म्हणाला, खरं तर हेच तर मला तुला विचारायचं आहे की तुला काय झालंय? तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे? तू आईबाबांसमोर आपल्या हनीमूनची टूर कॅन्सल का केलीस? काही दिवस बाहेर फिरायला गेलो असतो तर आपल्या दोघांना एकांत मिळाला असता ना. यावर वर्षा ही जरा रागातच बोलली की मला काहीच गरज नाही आहे एकांताची. या घरात मी फक्त नीताची आई म्हणून आली आहे आणि यापेक्षा जास्त कोणतीच अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका. त्यावर महेश तिला विचारतो, याचा काय अर्थ झाला? नुसती नाटके करत बसू नकोस. तुला जर एक बायको म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तर तू का लग्न केलंस माझ्याशी? लग्नासाठी या जगात मुलींचा मला काही दुष्काळ पडला नव्हता. फक्त नीतासाठी आई हवी म्हणून तर मी कोणत्याही मुलीशी लग्न करू शकलो असतो. पण नम्रताच्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती आणि तू नीताची मावशी असल्यामुळे इतर कोणत्याही बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेऊ शकशील एवढेच या लग्नामागचे कारण आहे. हे ऐकून वर्षा मान खाली घालून शांत बसली. महेश आणि वर्षाच्या लग्नाला 20 दिवस झाले होते, पण वर्षा सतत महेशला काही ना काही कारणाने टाळत होती. रात्री झोपताना सुद्धा ती बेडरूममध्ये नीताला जवळ घेऊन झोपायची. पण आज महेशचे आई बाबा गावी गेले होते, त्यामुळे तिला सकाळपासूनच रात्रीची भीती वाटत होती, कारण आज तिला महेशला टाळणे शक्य नव्हते. वर्षा हळूच म्हणाली, आपण नंतर शांततेत बोलूया, आधी जेवून घ्या तुम्ही. महेशने विचारले, नीता झोपली का? यावर वर्षा म्हणाली, हो, केव्हाच झोपली नीता. तुम्ही बसा जेवायला, मी ताट वाढून आणते. असे म्हणत वर्षा किचनमध्ये गेली आणि तिच्या पाठोपाठ महेशसुद्धा किचनमध्ये गेला. महेशला बघून वर्षा हातात ताट घेऊन तशीच उभी राहिली. तेव्हा महेश चिडून म्हणाला, मला नकोय जेवण. तू फक्त नीताची आई म्हणून इथे आली आहेस ना, मग तुला माझ्या भुकेची काळजी करायची काय गरज आहे? आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. आपण आईबाबांच्या रूममध्ये जाऊयात, कारण बेडरूममध्ये नीता झोपली आहे. महेश तिचा हात हातात पकडून रागाने तिला आईबाबांच्या रूममध्ये घेऊन गेला. तो एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने पुढे सरकत होता आणि ती भीतीने मागे मागे सरकत सरकत भिंतीला टेकली. आता तिला इथून कुठेच जायला जागा नव्हती, म्हणून ती तशीच भिंतीला चिटकून उभी होती. महेश आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हतं. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले होते आणि यामुळे वर्षा खूप घाबरली होती. आता त्याची तोंड तिच्या तोंडाजवळ होते. वर्षाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिने तिचे डोळे घट्ट मिटले होते. आता महेश काय करेल या भीतीने ती थरथर कापत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघं इतक्या जवळ आले होते. 20 दिवस झाले होते लग्नाला, पण ती सतत त्याला टाळत होती. महेश तर तिला वेळ देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, पण तिने हनीमूनची टूरही कॅन्सल केली म्हणून त्याचा राग अनावर झाला होता. महेश तिला म्हणाला, आज मला एक मुलगी आहे, पण माझ्या वारसासाठी मला एक मुलगा पाहिजे म्हणून मी पुन्हा लग्न केलंय. हे कायम लक्षात ठेव. आणि जर मी तुझ्यासोबत काही चुकीचं वागत असेल, चुकीचं बोलत असेल, तर तुम्ही चुकत आहात हे सांगायलाही तू विसरू नकोस. बाकी तुझी नाटकं जी चालू आहेत ती चालू दे. असे महेश रागातच बोलून निघून गेला. असेच ताणतणावात 2 आठवडे निघून गेले. महेश तिच्याशी नीट बोलतही नव्हता आणि वर्षाही काहीही फरक न पडल्यासारखं वागत होती. मग काही दिवसांनी आई बाबा गावावरून परत आले, तेव्हा वर्षाच्या जीवात जीव आला. महेशलाही ऑफिसला सुट्टी असल्यामुळे तोही घरीच होता. दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र बसले होते. जेवता जेवता महेश वर्षाकडे एकटक पाहत होता. त्याच्या अशा बघण्याने ती घाबरून त्याच्याकडे पाहतच नव्हती. आई बाबा घरात असले की तिला महेशला टाळणे सोपे होते, म्हणून ती बिनधास्त असायची. जेवत असतानाच महेशला एक फोन आला आणि सर्वजण जेवण उरकून निघून गेले. आता किचनमध्ये फक्त महेश आणि वर्षा हे दोघंच उरले होते. वर्षाचंही जेवण आटोपलं होतं.
पण महेशला जेवण वाढण्यासाठी ती त्याच्या समोरच बसली होती आणि तिला भीतीही वाटत होती की तो पुन्हा तोच विषय काढेल की काय, असा ती मनात विचार करतच होती की तितक्यात महेश म्हणाला, गाजराचा हलवा कर मस्त, खूप दिवस झालं खाल्लाच नाही. तिने एकदम दचकल्यासारखं विचारलं, काय? तेव्हा महेश म्हणाला, नसेल येत तुला बनवता तर मग आईला बोलव. वर्षा शांतपणे उठून गाजर किसू लागली. तिचे हात थरथर कापत होते. महेश तिच्या हालचालींचा मनोमन आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. हलवा तयार होईपर्यंत नीतासुद्धा तिथे आली आणि म्हणाली, पप्पा, मम्मीसुद्धा असाच हलवा करायची ना? तिच्या या बोलण्याने तिथे एक नीरव शांतता पसरली. महेश हलवा न खाताच उठून बेडरूममध्ये निघून गेला. वर्षाला सुद्धा खूप वाईट वाटले. आज दिवसभर महेश बेडरूममध्येच होता, म्हणून वर्षा चुकूनही बेडरूममध्ये गेली नाही. संध्याकाळी महेशच्या आईबाबांना एका लग्नाला जायचे होते. जाताना आई महेशला म्हणाल्या, महेश, नीता पण आमच्या सोबत येत आहे, तोपर्यंत तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर जाऊन फिरून या. मग आई बाबा जाताच महेशने दरवाजा आतून बंद केला. वर्षा हॉलमध्येच टीव्ही बघत बसली होती. मग तोही तिच्या शेजारीच येऊन बसला. तो जवळ बसताच ती सावरून बसली. तेव्हा तो म्हणाला, अगं, अजून किती दिवस एकांत टाळणार आहेस? कितीही झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहेस. तू कितीही नाही म्हणालीस तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबतच घालवायची आहे. काही दिवसांनी माझे नाही तर तुझेच आई बाबा तुला नातू हवा म्हणून त्रास देतील. महेश नेहमीप्रमाणे बोलून निघून गेला आणि वर्षा खाली मान घालून बसून राहिली. दुसऱ्या दिवशी नीताला शाळेत सोडण्यासाठी महेश वर्षालाही सोबत घेऊन गेला. महेश नीताला शाळेत सोडल्यानंतर गाडी नेहमीच्या रस्त्याने न नेता वेगळ्याच रस्त्याने घेऊन जात होता. हे बघून वर्षाला भीती वाटू लागली. ती खूप बेचैन झाली आणि म्हणाली, तुम्ही गावाच्या बाहेर का चालला आहात? कुठे नेत आहात मला? गाडी थांबवा, मला घरी जायचंय. तुम्हाला नीताची शपथ आहे. हे ऐकून त्याने पटकन गाडी थांबवली. रस्ता एकदम सुमसाम होता. वर्षा गाडीवरून खाली उतरली. तोही खाली उतरला आणि म्हणाला, मी काही चुकीचं वागतोय का? यावर वर्षा म्हणाली, माझ्याकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाहीये. तुम्ही फक्त मला घरी सोडा. यावर महेश चिडून म्हणाला, नाही सोडणार. मला जिथे जायचंय तुलाही मी तिथेच घेऊन जाईल. थांब, आताच तुझ्या बाबाला फोन करून सांगतो की तुमची मुलगी अशी रस्त्यावर नाटक करत आहे म्हणून. हे ऐकून वर्षाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, प्लीज नका करू बाबांना फोन, बसते मी गाडीवर. ती गाडीवर खूप सावरून बसली होती. तरी पण अधूनमधून दोघांचा एकमेकांना हलकासा स्पर्श व्हायचाच. काही वेळाने ते एका कॉलेज समोर आले. कॉलेज बघून वर्षा जरा गोंधळली. महेशने तिला तिच्या बीकॉमच्या ॲडमिशनसाठी कॉलेजला आणलं होतं. ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतल्यानंतर त्याने गाडी पुन्हा घराच्या दिशेने वळवली. ऊन खूप कडक होते म्हणून वर्षा हळूच म्हणाली, ऊन खूप जास्त आहे, तुम्ही डोक्याला रुमाल बांधा ना. यावर महेश म्हणाला की मी आयुष्यात इतके चटके सहन केले आहेत की आता या उन्हाचं मला काही वाटत नाही, तू नीट बस. हे ऐकून वर्षाला खूप शरमल्यासारखं वाटत होते. ती मनात विचार करू लागली की महेश किती चांगल्या हेतूने मला इथे आणत होते आणि मी उगाचच त्यांच्यावर संशय घेत होते. आजही त्यांनी माझ्या ॲडमिशनसाठी रजा टाकली होती. काही वेळाने दोघेही घरी पोहोचले. दुपारच्या वेळी थोडा आराम करण्यासाठी वर्षा बेडरूममध्ये आली आणि महेशकडे पाठ करून झोपली. महेशने लॅपटॉपवर रोमॅन्टिक गाणी लावली होती. ते प्रत्येक गाणं वर्षाला आवडत होतं आणि ती गालातल्या गालात हसत होती. तेवढ्यात वर्षाच्या आईचा फोन आला. ती फोनवर बोलण्यासाठी उठून बाहेर बाल्कनीत गेली. तेव्हा तिची आई तिला सांगत होती की जावई बापूंना सांग की 60,000 रुपये मिळाले म्हणून. बेटा, तुझ्या बाबांना ॲडमिट केलं होतं म्हणून पैशांची गरज होती. त्यासाठी आम्ही जावई बापूंना फोन केला होता तर त्यांनी लगेचच पैशांची व्यवस्था केली आणि म्हणाले की पैशांची काही काळजी करू नका आणि बाबांना ॲडमिट करा. तू उगाचच टेन्शन घेशील म्हणून त्यांनी तुला काहीच सांगितलं नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे. खूप चांगल्या आणि हळव्या मनाचे आहेत ग ते. त्यांना जप, त्यांची काळजी घे. तुझ्या नम्रता ताईवर त्यांचं खूप प्रेम होतं, पण तिच्या अशा अचानक जाण्याने थोडेसे खचले आहेत. पण कुणाजवळ मन मोकळं करत नाहीत. त्यांना कधीच नाराज करू नकोस. आता तूच नम्रताची जागा भरून काढ आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आण. एवढं बोलून आईने फोन कट केला.
संध्याकाळी वर्षाने स्वतःहून महेशच्या आवडीचा स्वयंपाक बनवला आणि जेवण झाल्यावर गोड म्हणून गाजराचा हलवा बनवला. हे सगळं बघून महेश पण मनातून खूप खुश झाला आणि तो मुद्दामूनच नीताला म्हणाला, बापरे नीतू, तुझी नवी मम्मी तर आज खूपच खुश दिसत आहे. यावर नीता म्हणाली, हो पप्पा, तुम्ही मम्मीचं न्यू ॲडमिशन करून दिले ना म्हणून. तितक्यात वर्षा नीताला म्हणाली, नीतू बेटा, तुझं जेवण झालंय ना, तर मग जा आणि आजी आजोबाजवळ जाऊन झोप. यावर महेशने जरा चकित होतच विचारलं, नीतूची आई, मी काही चुकीचं ऐकतोय का, की आज चक्क तू नीताला तिच्या आजीजवळ झोपायला पाठवत आहेस? महेश मुद्दाम नीतूची आई या शब्दावर जोर देऊनच बोलायचा. यावर वर्षा लाजली आणि पटापट किचनमधली काम आवरून बेडरूममध्ये गेली. तेव्हा महेश परत तिला चिडवत म्हणाला, आज किचन पण जरा जास्त लवकर आवरलं ना नीतूची आई? तुला रोज तर बेडरूममध्ये यायची काही घाई नसते. यावर वर्षा म्हणाली, मगाशी आईचा फोन आला होता, तुमचं खूप कौतुक करत होती ती. यावर महेश म्हणाला, मी तर सगळ्यांनाच आवडतो, फक्त तुला सोडून. यावर वर्षा म्हणाली, मी कुठं म्हणाले की तुम्ही मला आवडत नाही म्हणून? तेव्हा महेश म्हणाला, अगं पण आवडतो असं तरी कुठे म्हणालीस तू मला? यावर वर्षा लाजत म्हणाली, हे सर्व काही मी कसं सांगणार? मग महेशने विचारले, म्हणजे तुला मी आवडतो, मग इतके दिवस अशी माझ्यापासून दूर का पळत होतीस? यावर वर्षा म्हणाली, नम्रताताई गेली आणि आईबाबांनी मला लगेचच तिच्या अर्धवट संसारात गुंतवलं. मलाही थोडा वेळ हवा होता. मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. शिवाय तुमचं नम्रताताईवर खूप प्रेम होतं. त्यामुळे मला असं वाटत होतं की तुम्ही तिची जागा मला कधीच देणार नाही. यावर महेश म्हणाला, वेडी आहेस का तू? मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, म्हणून मी हे लग्न केलंय. यावर वर्षा म्हणाली, मला माझी चूक समजली आहे. प्लीज मला माफ करा. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझं मन जिंकलंच. मला माफ करून माझ्या चुका पदरात घ्या. यावर महेश म्हणाला, एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.